आज आपण प्रॉन्स फ्राय करणार आहे। त्याच्यासाठी हे प्रॉन्स घेतलेले आहे, एकदम ताजे आहेत, मोठे पण आहेत। स्वच्छ ह्यातली घाण काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत। प्रॉन्स मोठे मोठे आहेत, एकदम ताजे आहे। प्रॉन्सला लावण्यासाठी हा मसाला आहे की थोडीशी मी हळद घेतली, ही काश्मीरी मिरची पावडर, ही तिखट मिरची पावडर, मीठ आहे आणि ते आलं लसणाची पेस्ट, आणि मी कोकमच्या बदली हे लिंबू रस घेतलेला, एक लिंबाचा रस घेतलेला आहे। रवा बारीक घेतलेले, आणि हे तांदळाचं पीठ। आता आपण ह्याच्यामध्ये सर्व हे घेतलेले सर्व मसाले घालायचं। आलं लसणाची पेस्ट, हळद, काश्मीरी मिरची पावडर, हे तिखट मिरची पावडर, आणि हे मीठ आहे, आणि हा लिंबाचा रस। तुम्हाला लिंबाचा रस जर घालायचा नसेल तर तुम्ही कोकमचं पाणी घातलं तरी सुद्धा चालतं। आणि आपण सर्व हे हाताने सर्व असं मिक्स करून घेऊया। सर्व फ्रान्सला लागलं पाहिजे, सर्व असं सर्व लावून घेऊया आपण। सर्व मी मसाला लावून ठेवलेला आहे। आता हे आपण असं झाकून एक 10 मिनिटासाठी आपल्याला असं झाकून ठेवूया। दहा मिनिटं झालेले आहेत, हे आपण बाजूला ठेवूया। आणि आपल्याला हे प्रॉन्सना लावण्यासाठी आपल्याला हे घ्यायचं आहे। थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घेतली, थोडीशी हळद घेतली, आणि आपल्याला हे तांदळाचं पीठ, की रवा जास्त नाही घालायचा, 1-2 चमचे फक्त रवा घालायचा, आणखी हे सगळं आपण हे मिक्स करून घ्यायचं सर्व। एकदम पांढरा रवा दिसायला नको म्हणून हे आपल्याला हळद आणि मिरची पावडर घालायची, म्हणजे रंग चांगला येतो। हे सर्व असं मिक्स करून घेतलं। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आपल्याला आता हे फ्रंटला लावलेलं आहे, असं घेऊन त्याच्यामध्ये असं लावून घ्यायचं। जास्त लावायचं नाही, अगदी थोडं थोडं घ्यायचं आणि असं झाडायचं। त्याला लागलेलं असतं ते सर्व खाली पडतं। असं सर्व मसाला लागला पाहिजे। सर्व आपण असं लावून घेऊया। मी थोड्या फ्रंटला लावून घेतलेला आहे। पॅन तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक ही सोडायचं आहे। प्रॉन्स एक असे सर्व फ्राय करून घ्यायचे।
आपण आता बाजू परतूया. तर असे परतून घेऊया. एकदम असे कुरकुरीत झाले पाहिजेत. असे आपण सर्व आणखी छान पाठच्या बाजूने असं तळून घेऊया. परत परतलेले आहे ना, आपण परत ते तळून घेऊया. हे पहा, आपले सर्व कुरकुरीत झालेले आहे. छान तळलेले आहेत दोन्ही बाजूने. आपण काढून घेऊया. असे छान एकदम कुरकुरीत तळून घ्यायचे. परत आपण हे दुसरे लावलेले परत फ्राय करून घेऊया. परत तेल घालायचं त्याच्यावर. परत आपण हे तळून घेऊया. हे पहा, दुसऱ्या वेळी घातले मी. परतून घेऊया. दोन्ही बाजूने असे छान भाजून घ्यायचे. फ्राय झालेले आहे, आपण काढून घेऊया. एकदम छान झालेले आहे. एकदम कुरकुरीत असे छान फ्राय झालेले आहेत प्रॉन्स. आणि प्रॉन्स तळताना गॅस मोठा करायचा नाही, बारीकच ठेवून बारीकच करून मग आपल्याला तळायचे. आपले तळून झालेले आहेत. प्रॉन्स फ्राय झालेले आहेत. तुम्ही नक्की करून पहा. एकदम छान झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत.